कोकणातलं ते गाव, दाभोळखिंड. चारही बाजूंनी दाट जंगल, मधोमध मोजकीच घरे. सूर्य मावळला की गावावर एक विचित्र शांतता पसरायची. पक्ष्यांचे आवाज थांबायचे, वाऱ्यालाही जणू भीतीच वाटायची. गावात एक जुनी समज होती की रात्री जंगलाकडे बघायचं नाही आणि कुणी हाक मारली तर उत्तर द्यायचं नाही. पण शहरातून आलेली अनघा या गोष्टींना अंधश्रद्धाच समजायची. अनघा आणि तिचा नवरा संदीप इथे बदलीवर आले होते. संदीप वनखात्यात अधिकारी. जुनं वनविश्रामगृह त्यांना राहायला दिलं गेलं होतं. पहिल्याच रात्री अनघाला झोप येईना आणि मग अनघा, अगदी ओळखीचा आवाज आला. असं वाटलं की जणू आईच हाक मारते. ती दचकून उठली. खिडकी बाहेर पाहिलं तर पूर्ण जंगल आणि त्यात पसरलेला भन्नाट काळोख. पुन्हा एकदा आवाज आला, अनघा उठ, बाहेर ये. संदीप झोपलेलाच होता. त्याची झोप मोड नको म्हणून अनघाने त्याला उठवलंच नाही. ती स्वतःच उठली आणि खिडकीकडे गेली आणि तिथेच तिला पहिल्यांदा ती दिसली. झाडांच्या आड एक बाई, पांढरी साडी, केस मोकळे. चेहरा नीटसा दिसत नव्हता, पण डोळे मात्र चमकत होते. अनघाच्या अंगावर हे दृश्य पाहून शहारा झाला. ती बाई हसली. हसू नव्हतंच, फक्त दात उघडं करणं होतं. आणि क्षणात बघता बघता ती नाहीशी सुद्धा झाली. दुसऱ्या दिवशी अनघाने हे संदीपला सांगितलं आणि गावात काही ओळखीच्या बायका होत्या त्यांनाही सांगितलं. त्यातली एक म्हातारी बाई थरथरत म्हणाली, म्हणजे तू तिला पाहिलंस? कोण? अनघाने विचारलं. अगं ती चेटकीन. अनघाला 2 मिनिटं काही सुचलंच नाही. तिला या सगळ्या गोष्टींवर विश्वासच नव्हता. पुढे ती म्हातारी सांगू लागली, पूर्वी या जंगलात सावित्री नावाची बाई राहत होती. सुंदर, हुशार होती. पण नवऱ्याने संशयातून तिला जिवंत जाळून टाकलं. जळताना ती ओरडत नव्हती, फक्त हसतच होती. आणि त्या दिवसापासून ती चेटकीन झाली बघ. पण ती पुरुषांना नाही, बायकांना हाक मारते, त्यांच्या आवाजात आणि त्यांच्याच रूपात. आणि जी तिच्या मागे जाते ती काही परत येत नाही. हे ऐकून अनघा हसू लागली. ही कथा आहे, बस बस झालं. असल्या भाकड कथा सांगून मला अजून घाबरवू नका. असे बोलून अनघा रागाने तिथून निघून गेली. तिच्या डोक्यात दिवसभर तेच घोळत होतं. ती आजी म्हणाली, हे सगळं खरं नसेल ना, पण खोटं तरी कसं म्हणावं? रात्री आपल्याला जे दिसलं त्याचा अर्थ काय? की कोणीतरी मुद्दाम आपल्यासोबत असं करत आहे? अनघाचं डोकं आता फुटायला झालं होतं. आणि त्याच रात्री अनघा आरशात केस विंचरत उभी होती आणि अचानक आरशात तिच्या मागे तिला ती उभी दिसली. तू माझ्यासारखीच आहेस, ती चेटकीन हळूच अनघाच्या कानात कुजबुजली. अनघाने गर्रकन मागे वळून पाहिलं तर मागे कुणीच नव्हतं. पण आरशात अजूनही ते हसू होतंच. त्या रात्री संदीप झोपेत ओरडला, अनघा जाऊ नकोस मला सोडून. अनघा हादरलीच. ती गपकन उठून बसली. तिने संदीपला उठवले. काय रे, वाईट स्वप्न पडलंय का? संदीपही घामाघूम झाला होता. हे असलं कसलं विचित्र स्वप्न पडलं हे त्यालाही कळेना झालं होतं. त्यानंतर बराच वेळ दोघांनाही झोप लागली नाही. हे आपल्यासोबत काय चाललंय हे दोघांनाही समजत नव्हतं. दिवसेंदिवस अनघा बदलत चालली होती. तिला जंगलाकडे ओढ वाटू लागली होती. रात्री हसू यायचं. तिचे डोळे आपोआप लाल दिसू लागायचे. संदीपने डॉक्टरांना दाखवले. डॉक्टर म्हणाले, त्यांच्यावर कसला तरी मानसिक ताण असेल, त्यामुळे कदाचित त्या अशा वागत असतील. पण गावातल्या पुजाराने एकच वाक्य सांगितलं की तिला निवडले. आता या वाक्याच्या पाठीमागचं गूढ मात्र संदीपला काही उमगलं नाही. असेच काही दिवस गेले आणि आली
ती अमावस्येची रात्र. अमावस्या. जंगलातून ढोलाचा आवाज येत होता. अनघा उठली. संदीप झोपेतच होता. त्याला न उठवता ती तशीच भानात नसल्यासारखी बाहेर निघाली. जंगलात गेली आणि तिथे बघितलं तर खूप मोठा अग्नी पेटला होता आणि भोवती खूप साऱ्या बायका उभ्या होत्या. सगळ्यांचे चेहरे जळालेले होते आणि मधोमध होती ती चेटकीण. ती अनघाला म्हणाली, माझी जागा घे. हे ऐकून अनघा जोरात किंचाळली. इकडे अनघा दार उघडून येताना संदीपला जाग आली होती. तोही अनघाच्या मागे आला होता. अनघा किंचाळल्यावर संदीपनेही जोरात अनघा अशी हाक मारली. पण यावर ती चेटकीण हसली. आता खूप उशीर झालाय. यानंतर काय झालं ते त्या काळोख्या अमावस्येच्या रात्रीलाच माहिती. दुसऱ्या दिवशी सकाळी जंगलात एक मृतदेह सापडला, संदीपचा. अनघा शांत होती, हसत होती. गाव सोडून ती निघून गेली. कुठे गेली ते माहीत नाही. आजही दाभोळखिंडीमध्ये रात्री कुणी बाई हाक मारली तर लोक म्हणतात ती परत आली आहे. चेटकीण आता परत आलीये आणि ती आता अनघाच्या रूपात फिरते. ही भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही अजिबात विसरू नका. भेटत राहू अशा छान छान भयकथांसोबत. तोपर्यंत धन्यवाद.